नमस्कार. राज्यातील सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये. सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. पहा, फायनली गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्यासंदर्भात सगळ्यात मोठी खुशखबर आलेली आहे. तुम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत होता ती गोष्ट म्हणजे 8व्या हप्त्याचे वितरण, आणि या संदर्भात ऑफिशियल अपडेट, ऑफिशियल निर्णय झालेला आहे. कृषी मंत्र्यांनी घोषणा केलेली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवर पहिल्यांदा असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. या ठिकाणी पहा, स्क्रीनवरती दिसत आहे तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता वितरित करण्यासंदर्भात ऑफिशियल अपडेट दिलेली आहे. राज्याच्या कृषी मंत्र्यांनी दत्तात्रय भरणे यांनी 8व्या हप्त्याची तारीखच या ठिकाणी सांगून टाकलेली आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो, कारण पुढील आठवड्यामध्ये हा हप्ता वितरित केला जाणार आहे अशी माहिती स्वतः भरणे मामा यांनी दिलेली आहे. दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिलेली आहे. पहा, अतिशय आनंदाची बातमी आहे. पाडव्याच्या शुभमुहूर्तावर पैसे जरी आले नसले तुमच्या खात्यामध्ये तरी पण हप्ता कधी जमा होणार आहे या संदर्भातली माहिती कृषी मंत्र्यांनी जाहीर केलेली आहे. ऑफिशियल पेजवरती तुम्हाला इथं माहिती दिसत आहे. पहा, बऱ्याच दिवसापासून हा हप्ता रखडलेला होता, परंतु फायनली आता कृषी मंत्र्यांनी या हप्त्यासंदर्भात जाहीर घोषणा केलेली आहे की पुढील आठवड्यामध्ये हा हप्ता वितरित केला जाणार आहे. सगळ्यात मोठा निर्णय आहे नक्कीच आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर पहा, या योजनेसंदर्भात अधिक माहिती देत त्यांनी सांगितलेलं आहे की 90.34 लाख शेतकऱ्यांना लाभ मंजूर आहे. त्याचबरोबर निधी जो आहे तो या हप्त्यासाठी 1774 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आले असून प्रत्यक्ष वितरण सुमारे वितरण जे आहे ते 1820 कोटी इतकं केलं जाणार आहे, आणि रक्कम जी आहे ती थेट DBT मार्फत लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पुढील आठवड्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. अपेक्षित आहे 23 तारखेच्या आतमध्ये हा हप्ता जमा होईल. शनिवार रविवार सुट्टी आल्या कारणाने हा हप्ता सोमवारपासून तुमच्या खात्यामध्ये येण्याची दाट शक्यता आहे. पहा, 23 तारखेच्या आतमध्ये पैसे येतील अशा प्रकारची ही तारीख आहे. कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका. पैसे कुणालाही आले नाहीत. पाडव्याच्या शुभमुहूर्तावर 4,000 आले, 6,000 आले, 10,000 आले, असे कुठलेही पैसे कुणाला अद्यापपर्यंत आलेले नाही. नमोचा हप्ता आणखीन कुणालाही जमा झालेला नाही आणि आज देखील जमा होणार नाही. हा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. बऱ्याच ठिकाणी तुम्ही अफवा पाहत आहात की आज जमा झाले, संध्याकाळी जमा होणार आहेत, तर आत्ता जमा आज होणार नाहीत. हा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. 23 तारखेच्या आसपास हा हप्ता जमा होईल अशी माहिती दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. पुढील आठवड्यामध्ये हा हप्ता वितरित करण्याची तारीख त्यांनी सांगितलेली आहे.